नंदुरबारच्या शहादा शहरासह परिसरात 1.5 तास ढगफुटीसारखा पाऊस झाल्यानं संपूर्ण शहर जलमय झालं। दरम्यान मुसळधार पावसामुळे शहराजवळील नाल्याला पूर आला। या पुराच्या पाण्यातून एका दाम्पत्याची दुचाकी जात असताना तोल गेल्यानं दुचाकीसह दाम्पत्य वाहू लागलं। या पाण्यातून दोघं पती पत्नी सावरले, मात्र अवघ्या 7 महिन्यांचा आर्यन आईच्या कुशीतून निसटला आणि पुराच्या पाण्यात वाहून गेला। रात्रीच्या अंधारात आणि नाल्याला पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं त्यात वाहून त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, ज्यामुळे आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर शहादा शहरात मंगळवारी 16 जुलै रोजी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पर्जन्य मापक यंत्रात 91.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। मंगळवारी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस होता। त्यावेळी मोहिदा रस्त्यावरील तहसील कार्याजवळ असलेल्या नाल्यावरून ते जात असताना त्यांच्या मोटरसायकलीचा तोल गेला। त्यामुळे मोटरसायकल त्यांच्या सकट पुराच्या पाण्यात वाहू लागली। त्यातून हे दाम्पत्य बचावलं, मात्र आईच्या कुशीत असलेला 7 महिन्यांचा आर्यन निसटला। रात्रीचा अंधार असल्यामुळे या दाम्पत्याला काहीच कळेनासं झालं। पुराचं पाणी जास्त असल्यानं आणि रात्र असल्यानं त्यांना काहीच कळालं नाही। या पुराच्या पाण्यात 7 महिन्यांचा आर्यन वाहून गेला, त्यात त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। 16 जुलै रोजी रात्री आर्यन वाहून गेल्यानंतर त्याच्या आई-वडिलांनी तसंच नातेवाईक, ग्रामपंचायतीचे गटनेते आणि तेथील ग्रामस्थांच्या मदतीनं बाळाचा शोध घेण्यात आला। अनेक तासांच्या शोधानंतर नाल्यापासून 500 मीटर अंतरावर बाळ मृत अवस्थेत आढळून आलं। या घटनेनं कुटुंबावरती चांगलाच दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि परिसरातून देखील हळहळ व्यक्त केली जाते।